नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या 10 ते 15 दिवसापासून ज्या घटनेचा आम्ही पाठपुरावा करतोय त्या अंजुमन इशात तालीम या संस्थेतील मिलिया शाळेमध्ये जो काही प्रकार घडला, जे काही कुकर्म झालं, त्यामध्ये अद्यापपर्यंत तरी संस्थेने कुठलीही पोलीस ॲक्शन घेण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. संस्थेनं जुजबी आमेर काझी आणि त्याच्यासोबतच्या इतर 5 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केलेली असली तरी एक प्रकारे संस्था या सगळ्या प्रकाराला पाठीशी घालत असल्याचंच दिसून येत आहे. आमेर काझी याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर मोहसिन नावाच्या एका चित्रकला शिक्षकाचंही प्रकरण बाहेर आलं. त्याला देखील केवळ सस्पेंड करून या संस्थेनं पुन्हा त्याच संस्थेमध्ये घेण्याचा प्रताप केला. आता आमेर आणि मोहसिन यांच्यानंतर धारूर येथील एका आसेफ नावाच्या शिक्षकाचं प्रकरण सुद्धा बाहेर आलंय. या शिक्षकाने 2016-17 किंवा 18च्या दरम्यान एका विवाहित महिलेसोबत संबंध ठेवले. या प्रकरणाची माहिती जेव्हा तिच्या पतीला मिळाली त्यानंतर मोठा गोंधळ झाला. प्रकरण संस्था चालकांपर्यंत पोहोचलं. आता संस्था चालकांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्या शिक्षकावर कारवाई होईल असं समजलं जात होतं. संस्थेने मात्र जुजबी त्याची बदली धारूरहून परळीला केली आणि प्रकरण पुन्हा एकदा थंड बस्त्यात गेलं. आम्ही वारंवार जे सांगतोय की या संस्थेमध्ये एक प्रकरण दाबण्याचा किंवा रफादफा करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तिथल्या शिक्षकांची, तिथल्या स्टाफची हिंमत एवढी वाढली की त्यातूनच आमेर काझी सारख्या लोकांना मोकळं रान मिळालं. संस्थेनं जर का वेळीच या सगळ्यांवर दंडात्मक कारवाई केली असती, कायदेशीर कारवाई केली असती, पोलीस ॲक्शन जर का घ्यायला भाग पाडला असतं तर कदाचित कुणाचीही हिंमत अशा पद्धतीनं कुकृत्य करायला धजावली नसती. पण प्रत्येक वेळी संस्थेनं या अंतर्गत असलेल्या मामल्यामध्ये पुढाकार घेतला नाही, कारवाई केली नाही. केली कारवाई तर ती फक्त कागदावर दाखवली गेली आणि प्रकरण मॅनेज केलं गेलं. या संस्थेच्या बाबतीत अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. समाजामध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे. समाज रस्त्यावर उतरण्याची भाषा करतोय. संस्था मात्र केवळ मोठमोठ्या गप्पा मारते. आम्ही या प्रकरणामध्ये गंभीर कारवाई केल्याचं सांगते, शिक्षकांना निलंबित केल्याचं सांगते, काही शिक्षकांच्या बदल्या केल्याचंही सांगितलं जातंय. परंतु पोलीस ॲक्शनला मात्र अद्यापही संस्था धजावत नसल्याचं चित्र दिसून येतंय. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला आमेर काझीचं प्रकरण न्यूज अँड व्ह्यूजने जेव्हा उघडकीस आणलं तेव्हा असं संस्थेमध्ये काहीच झालेलं नाही, संस्थेचा यामध्ये काहीच दोष नाही, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं म्हणणाऱ्या संस्थेवर 5 शिक्षकांना निलंबित करण्याची आणि व्हीआरएस देण्याची वेळ आली. तेव्हा तरी संस्था आमेर काझीच्या विरोधात पोलीस ॲक्शन घेईल असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर मोहसिनचं प्रकरण समोर आलं. त्याने एका मुलीलाच गर्भवती केल्याचं आणि तिचा बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याचं प्रकरण समोर आलं. त्या प्रकरणातही संस्थेनं कुठलीच कारवाई केली नाही. आता हे आसेफचं प्रकरण समोर आलंय. एकूणच संस्थेमध्ये अशा अनेक घटना घडामोडी हळूहळू बाहेर येतील. कारण आता समाजामध्ये या संस्थेबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालंय. ते कुणीही मीडियावाल्यांनी किंवा कुठल्याही समाजसेवकानं किंवा इतर कुणीही केलेलं नाही. संस्थेच्या भूमिकेमुळं, संस्थेनं जे वारंवार मौन बाळगलं, संस्थेनं जी कडक कारवाई करायला टाळाटाळ केली, त्यामुळं संस्थेबद्दल प्रचंड संशयाचं वातावरण निर्माण झालंय. आता याला जबाबदार जर का संस्था असेल तर त्यामध्ये मीडियाचा दोष तो काय? पण काही लोक यामध्ये मीडियाने हे प्रकरण खूपच लावून धरलं असा गाजावाजा करतायत. वास्तविक पाहता संस्था चालक जे आहेत त्यातले 2 ते 3 संस्था चालक हे दुबईमध्ये आहेत. त्यांना संस्थेशी काही देणं घेणं नसल्याचं दिसून येतंय. दुसरीकडं ज्या इथं बसून कारभार पाहतायत त्या सबिहा मॅडम यांचं संस्थेमध्ये बिलकुल लक्ष नाहीये असं दिसून येतंय. जे काही लक्ष आहे ते केवळ बदल्या किंवा पदोन्नती किंवा इतर अशी ही जी आमेर सारख्याची जी प्रकरणं आहेत ती मॅनेज करण्यामध्येच सबिहा मॅडमचा अधिक वेळ जातोय आणि त्यामुळं त्यांना संस्थेचं जे मूळ कार्य आहे, जो मूळ उद्देश आहे त्याला हरताळ फासला जातोय हे देखील लक्षात येत नाही. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये संस्था चालक, तेथील स्टाफ, तिथं अधिकारी पदावर बसलेले लोक
मग ते मुख्याध्यापक असतील, उपप्राचार्य असतील, प्राचार्य असतील, यांच्यासारखे लोक जबाबदार आहेत. आणि त्यामुळेच आम्ही पहिल्यापासून एकच गोष्ट म्हणतोय की यामध्ये जेवढे गुन्हेगार हे आमेर, मोहसिन, आसेफ सारखे लोक आहेत, तेवढेच गुन्हेगार हे संस्था चालक देखील आहेत. कारण एखाद्या प्रकरणामध्ये जर का आपल्याच कर्मचाऱ्याला तुम्ही पाठीशी घातलं तर तो सगळ्यात मोठा गंभीर गुन्हा आहे. एखाद्या आरोपी म्हणा किंवा ज्याचं नाव समोर येतंय त्या व्यक्तीला तुम्ही थेट पोलिसात देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. परंतु संस्थेनं यापैकी एकही केलं नाही. संस्थेनं प्रत्येक वेळी मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण देखील, आमेर काझीचं प्रकरण देखील जवळपास वर्ष दीड वर्षापूर्वीपासून संस्थेला माहीत होतं. मोहसिनचं प्रकरण तर 2018 मध्येच ओपन झालं होतं. तसंच आसेफचं प्रकरण देखील 2016-17 मध्येच संस्थेच्या लक्षात आलं होतं. याचा अर्थ गेल्या 5-7 वर्षापासून या संस्थेमध्ये जे काही गौड बंगाल चालू आहे त्याबद्दल संस्था चालक एक चकार शब्दही बोलायला तयार नाही. जाणीवपूर्वक मौन धारण केलेलं आहे संस्था चालकांनी. आणि त्याच्यामुळेच या संस्थेची आता सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. ही चौकशी पोलीस विभागासोबतच शिक्षण विभागाकडून देखील होणं गरजेचे. शिक्षण संचालक असतील, शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, यांनी आता यामध्ये पर्सनली लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण या संस्थेमध्ये एक प्रकरण जर का आमेरचं समोर आलं असतं तर असं म्हणता आलं असतं की संस्थेचा यामध्ये फार काही दोष नाही. पण संस्थेमध्ये आमेर, आसेफ, मोहसिन यांच्यासारखे अजून किती नराधम लपून बसलेले आहेत ज्यांनी महिलांचं, मुलींचं लैंगिक शोषण केलेलं असेल किंवा त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं असेल. आणि असं आयुष्य बर्बाद करणाऱ्या लोकांना संस्था पाठीशी घालून फार मोठा गुन्हा करते आहे. संस्था चालकांना आम्ही वारंवार एकच सांगतो की तुम्ही पोलीस ॲक्शनला तयार राहा. पोलीस ॲक्शन जर का तुम्ही त्याचा जर का निर्णय घेतला तर समाजाचा जो रोष आहे तो कमी होईल. समाजाला हे कुठंतरी मेसेज जाईल की संस्था आता कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं समाज पाठीशी उभा राहील. पण संस्था चालकांना याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. अत्यंत निर्ढावलेल्या पद्धतीनं संस्था चालक आजही कारभार करतायत. वर्तमानपत्रामधून सांगितलं जातंय की आम्ही गर्ल्स हायस्कूलमध्ये आता सगळ्या लेडीज स्टाफचा भरणा केलेला आहे. याने प्रश्न मिटणार नाही. ही तात्पुरती मलमपट्टी आहे. या मलमपट्टीने जे मूळ दुखणं आहे ते संपणार नाहीये, तर ते अधिकच वाढत जाणार आहे. आज आमेरचं प्रकरण समोर आलं, उद्या आणखी काही प्रकरणं समोर येतील आणि हे सगळं समोर आल्यानंतर संस्था चालकांना तोंड लपवण्याशिवाय जागा राहणार नाही. आणि त्यामुळेच जोपर्यंत या सगळ्या तीनही प्रकरणामधील किंवा आणखी जे काही प्रकरणं असतील त्यातील दोषींवर FIR दाखल होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत समाजाचा रोष कमी होणार नाही. आणि आम्ही देखील हा मुद्दा लावून धरणार तो शेवटपर्यंत. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. न्याय मिळेपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत. धन्यवाद.